शेअर करते. थोडस जरा नेटवर्क. बोला, काय म्हणताय? आवाज येतोय का माझा? गुड. चला, आपण मागच्या वेळेला कुठला लेसन सुरू केला होता असं वाटतंय तुम्हाला? आपण रिव्हिजन करतोय, लक्षात आहे का? बापरे, फारच बघावं लागतंय. आपण Deepika ma'am, can you switch on your camera, ma'am? Yes, ma'am. I'm just doing it. 1 minute. Sharing the book also. हा, चला. तोपर्यंत मला सांगा की आपण मागच्या वेळेला आपला जो लेसन सुरू केला होता तो कुठला होता? तुमच्या लक्षात आहे का? Deepika ma'am, can you switch on your camera, ma'am? हाँ मैम, वही कर रही हूँ. मैं भी शेयर कर रही हूँ. 2 मिनट. वो थोड़ा स्लो है, तो दोनों ही इकट्ठा करने का ट्राई कर रही हूँ. जस्ट 1 मिनट. येस. तर आपण सगळ्या ह्युमन लाईफ प्रोसेस बद्दल बोललो होतो. तुमच्या लक्षात आहे का? तुम्ही मला गुड मॉर्निंग म्हटले, मग तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर का देत नाहीये? की आपण कुठला लेसन मागच्या वेळेला गेला होता? कमाल. अच्छा, तुमचे सर आहेत का तिकडे? बरोबर. हेलो मैम. बोला. स्टडी ऑफ साउंड चे चॅप्टर. कोणता? स्टडी ऑफ साउंड. स्टडी ऑफ साऊंड. स्टडी ऑफ साऊंड मी बरं, आता तुम्हाला मी दिसतेय का? गुड. बुक शेअर करते. स्टडी ऑफ साऊंड फिजिक्स मध्ये येतं आणि मी तुमचं बायोलॉजी आणि केमिस्ट्री घेते. तर आपण मागच्या वेळेला आपला बायोचा लेसन सुरू केला होता. तो होता आपल्या लाईफ प्रोसेसेस. लक्षात आहे का? आपण ते ट्रान्सपिरेशन पूल इन प्लांट्स हे सगळं बोललो होतो. थोडं आठवतंय का? आत्ताच काल परवाच भेटलो होतो आपण. काल सुट्टी होती, परवाच्या दिवशी भेटलो होतो सकाळी. आठवतंय का? बर, नो प्रॉब्लेम. आपण रिव्हिजन करतोय. रिव्हिजन बुक शेअर करते. तुम्हाला सगळं आठवेल बघा. 2च मिनिटं. आय एम जस्ट ओपनिंग दॅट पेज. 1 मिनिटात आपण ते सगळं शेअर करूया आणि डिस्कस करूया. तर मी स्क्रीन शेअर करते. दिसते का बघा. आणि इन केस माझा आवाज आला नाही तर मला सांगा, मग मी कॅमेरा थोडा वेळ पुन्हा बंद ठेवते. बघा, आपल्या बुकमध्ये आपण लाईफ प्रोसेसेसचा लेसन सुरू केला होता. तुम्हाला लक्षात आहे का? आपण बघा भरपूर रिव्हिजन ऑलरेडी स्टार्ट केलेलं होतं. आपलं रिव्हिजन सुरू आहे, हो ना? हो का नाही? बायोलॉजी चाललंय आपलं. बायोलॉजी, जीवशास्त्र. तर आपण त्याच्यामध्ये लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा दुसरा भाग केला होता ऑलरेडी. बघा काय काय केलंय बघा, म्हणजे तुम्हाला आठवेल. बघा, आपण एक्सक्रिशन ही प्रोसेस पूर्णपणे बोललो होतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स बोललो होतो. आठवत आहे का? की प्लांट्स मध्ये ट्रान्सपोर्टेशन झायलम आणि फ्लोएम ह्या 2 वेगवेगळ्या टिश्यूजमुळे होतं. आणि अॅनिमल्स मधलं ट्रान्सपोर्टेशन हे ब्लडमुळे होतं. तर ते मागच्या वर्षी 8th स्टँडर्ड मध्ये आपल्याला जो लेसन होता सर्क्युलेशन, त्या सर्क्युलेशन मध्ये ऑलरेडी आपण ते केलेलं आहे. या वर्षीच्या आपल्या लेसन मध्ये या 9th स्टँडर्डच्या लाईफ प्रोसेसेस मध्ये ऑलरेडी आपण आता प्लांट्स मधलं ट्रान्सपोर्टेशन बघितलं आणि एक्सक्रिशन इन प्लांट्स अँड इन अॅनिमल्स हे आपण काल ऑलरेडी बघितलेलं आहे. आपण ह्युमन किडनीजचा आणि त्याचा फंक्शनिंगचा पण डिस्कशनचा पार्ट ऑलरेडी कव्हर केलेला आहे. एक्सक्रिशन इन प्लांट्स कसं होतं, त्याच्यामध्ये पानगळ होते किंवा त्याच्या बार्कवरती, प्लांट्सच्या बार्कवरती किंवा त्याच्यामधनं येणारे रबर किंवा गम अशा सगळ्या पदार्थांमधनं प्लांट्स त्यांना नको असलेल्या गोष्टी शेड आउट करतात. आणि मग नवीन पानं जेव्हा येतात तेव्हा नव्याने त्याच्यामध्ये नव्या गोष्टी ते दरवर्षी करतात. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला सगळी झाडं आपापली पानं शेड आउट करतात. तुम्ही बघितलं असेल, आपण म्हणतो काय उघडी बोडकी झाली ही झाडं, तसं नसतं.
त्यांना नको असलेल्या गोष्टी ते काढतात आणि ते तयार होतात नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी. मग आपण एक्सक्रिशन बघितलं होतं. इफ यू रिमेंबर, एक्सक्रिशन मध्ये आपण ह्या सगळ्या सिस्टम्स बघितल्या होत्या. आपल्या किडनीज कसं काम करतात, नेफ्रॉनचं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण खूप डिटेल मध्ये पाहिलं होतं. बरोबर, एक ग्लोमेरुलस, त्याच्यामध्ये ब्लड, ह्या सगळ्याची एक प्रोसेस आहे. ज्या लोकांमध्ये किडनीज बरोबर काम करत नाही त्यांच्यामध्ये डायलिसिस केलं जातं. चला, आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुम्ही मला उत्तर द्यायचं. डायलिसिस का करतात, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्यायचं. आपण हे डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. नाव यू नो की डायलिसिस का करतात. तुम्ही मला तुमच्या भाषेत जरा सांगा एकदा, डायलिसिस का करतात. झालं, प्रश्न विचारलाय की तुम्ही शांत का बसता. गुड मॉर्निंग म्हणण्याकरता माईक ऑन करताच की. त्यावेळेला तुम्ही माझ्याशी छान बोलता, मग प्रश्नाचं उत्तर देताना एवढं टेन्शन का घेता तुम्ही. तुम्हाला जे वाटतं ते सांगा. डायलिसिस का करतात हा प्रश्न मी तुम्हाला विचारला, आपण त्याचं ऑलरेडी डिस्कशन केलं होतं. डायलिसिस म्हणजे काय हे तरी तुम्हाला माहितीये. बोला बोला, केलाय माईक ऑन, सांगा. काहीतरी बोलताय तुम्ही पण मला ऐकू नये, थोडं मोठ्याने बोला बरं. डायलिसिस का करतात असा प्रश्न आहे. सगळ्यांना करावं लागतं का. विचार करून ठेवा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच मला द्यायचंय. तुम्ही मला सांगणार आहात की डायलिसिस कोणाचं करतात आणि का करतात. माईक ऑन करा आणि बोला मध्येच, ठीक आहे. हे कालचं डिस्कशन होतं आपलं. मग आपण कोऑर्डिनेशनला सुरुवात केली. सांगा, माईक ऑन केला ना तुम्ही. कोणीतरी इकडे पुढे आलं होतं वाटतं गर्ल्स मध्ये. मी जेव्हा बुक शेअर करते तेव्हा तुम्ही लोक मला दिसत नाही. मग तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बिंदास बोला, मी थांबेन. सांगा, उत्तर सांगायचंय का तुम्हाला. डायलिसिस कोणाचं करतात आणि का करतात, असे दोन प्रश्न आहेत. कठीण आहे. आपण काय काय बोललोय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण रिव्हिजन करतोय आता. सगळे आपले लेसन झालेत अभ्यास करून, आपण त्याचं रिव्हिजन करतोय. रिव्हिजन मध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी पुन्हा डिटेलमध्ये डिस्कस करतोय. पण डायलिसिस ही प्रोसेस का एवढी डिटेलमध्ये आपण डिस्कस केली ती आपण ऐकली का नाही. ऐकली असेल तर आपल्याला काहीतरी आठवायला पाहिजे. जगातल्या सगळ्या लोकांचं डायलिसिस करावं लागतं का. नाही करावं लागत. मग कोणाचं करावं लागतं आणि मग त्यांना ते करण्याची गरज काय आहे हे कळलं पाहिजे ना आपल्याला. ह्याचं उत्तर तुम्हीच मला सांगायचं. शेवट होईपर्यंत तुम्ही मला बोलून दाखवायचंय की हे का करतात. ठीक आहे. मग कोऑर्डिनेशन मध्ये आपण पाहिलं होतं की जसं प्लांट्स मध्ये कोऑर्डिनेशन असतं तसं अॅनिमल्स मध्ये पण कोऑर्डिनेशन असतं. प्लांट्स मध्ये कोऑर्डिनेशन कसं असतं, आपल्या आजूबाजूला असलेल्या डिफरंट टाइप्स ऑफ थिंग्स दॅट कॅन बी डिफरन्स इन लाईट, डिफरन्स इन वॉटर, डिफरन्स इन ह्युमिडिटी, डिफरन्स इन टेम्परेचर, ह्या सगळ्यामुळे प्लांट्स बदलतात. त्याला आपण अडॅप्टेशन म्हणतो. पण आजूबाजूला असलेल्या गोष्टींच्या हिशेबाने प्लांट्स स्वतःच्या मुवमेंट्स बदलतात. त्याला कोऑर्डिनेशन इन प्लांट्स म्हणतात. तुम्हाला काही बोलायचं नसेल तर मी तुमचा माईक बंद करते, कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही देत नाहीये. तुम्ही काहीतरी वेगळंच बोलताय. त्यामुळे हा, गुड. नाहीतर प्रश्नाचं उत्तर दिलं असं तरी चाललं असतं. तर आता आपण बघतोय की प्लांट्स मध्ये कोऑर्डिनेशन कसं होतं. त्या तीनही चित्रांमध्ये आपल्याला पहिल्या याच्यामध्ये तर केमिकली एखाद्या गोष्टीमध्ये कोऑर्डिनेशन कसं होतं फुलामध्ये ते दिसतंय की जिकडे ओव्ह्यूल आहे तिथे एग्ज आहेत. त्या एग्स कडे ते पोलन ग्रेन्स येणार, त्या पाथ मध्ये काहीतरी केमिकल्स आणि त्याच्यामुळे आलेलं पुल त्याच्याकडे की ह्या केमिकल कडे मला जायचंय, अशा पद्धतीने त्या पोलन ग्रेन्सची मुवमेंट होते. तर हे आपोआप होतं, कोऑर्डिनेशन येते. दुसरं आहे जिकडे सनलाईट आहे त्या बाजूला प्लांट्स आपोआप जातात, किंवा जिकडे आधार आहे, बरोबर, जिकडे त्याला काहीतरी बेस आहे, सपोर्ट आहे, तिकडे आपोआप एक क्रिपर्स आणि काय बरं म्हणतो आपण त्याला, वेली, त्या वरती वरती चढतात. बरोबर.
तर अशा पद्धतीने ट्रॉपिक मुवमेंट म्हणजे आजूबाजूला होणाऱ्या घटनांमुळे जे काही रिस्पॉन्सेस प्लांट्स देतात त्याला ट्रॉपिक मुवमेंट म्हणतात. ट्रॉपिझम, एक्सटर्नल स्टिम्युलस टू दी रिस्पॉन्स. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण फोटोट्रॉपिक मुवमेंट म्हणजे लाईटाकडे केलेली मुवमेंट, ग्रॅव्हिटॉपिक म्हणजे जिकडे ग्रॅव्हिटी आहे, खालच्या बाजूला मुळं वाढतात ते आपण पाहिलं होतं. लाईकवाईज देर इज हायड्रोट्रॉपिक मुवमेंट म्हणजे जिकडे पाणी आहे तिथे पण जायचंय. बरोबर. केमिट्रॉपिक आपण पहिल्या चित्रामध्ये बघितलं होतं. आणि मग आपल्याला हे बघायचंय की ग्रोथ रिलिव्हंट मुवमेंट अशा पण असतात ना, जिकडे ग्रोथ असेल तिकडे प्लांट्स वळतात, त्या बाजूला वळतात. आता खालच्या बाजूला आपण प्लांट्स मधले डिफरन्सेस बघितले होते की टच मी नॉट असेल किंवा विनस फ्लायट्रॅप असेल, लोटस असेल किंवा हे बॅल्सम म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये तेरड्याची फुलं म्हणतो. या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी डिफरन्स आहे जो खूप प्रॉमिनेंटली आपल्याला व्हिज्युअली कळतो की हे वेगळी भारी झाड आहेत. जसं आपण बघितलं होतं की स्पर्श केला की स्वतःला वाचवायचं म्हणजे पानं बंद करून घ्यायची. एखादा कीटक आला की बंद व्हायचं आणि त्याला मारून टाकायचं आणि त्याच्यामधलं असलेलं नायट्रोजन घ्यायचं म्हणजे प्रोटीन्स खायचं. लोटस पाण्यामध्ये राहणार आहे पण पाण्याच्या वर येऊन तरंगून राहण्याकरता त्याला खालचा वरचा सगळ्या सरफेसवरती त्याच्या पानांवरती एक वॅक्स कोटिंग आहे. आणि बॅल्समची जी बिया असतात म्हणजे त्याच्या ज्या शेंगा असतात त्या फटकन फुटतात आणि लांबपर्यंत बिया पसरतात. तर हे सगळं कोऑर्डिनेशन आहे. प्लांट कोऑर्डिनेट करतं मी कुठे आहे आणि मला जगण्याकरता माझ्या सर्व्हायवल स्किल्स मध्ये काय करावं लागेल जेणेकरून मला आहे त्या सिच्युएशन मध्ये ग्रो करता येईल, रिप्रोड्यूस करता येईल आणि माझी रेस कंटिन्यू करता येईल. मग ह्युमन बिंग्स मधलं कोऑर्डिनेशन कसं असतं हे आपण सुरुवात केली होती की आपल्या बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन करण्यासाठी द ग्रेट अँड द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इज द नर्वस सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये जी नर्वस सिस्टीम आहे, नर्वस म्हणजे नर्वस आहे तो खूप टेन्शन मध्ये, ते नर्वस नाहीये, नर्व असलेली नर्वस सिस्टीम. नर्व्हचं आपण स्ट्रक्चर कसं आहे ते बघितलं होतं. एकदा रिवाइज करूया आपण. एक त्याला न्यूरॉन म्हणतात किंवा नर्व्ह सेल म्हणतात. तर हा जो न्यूरॉन आहे हा एका लांब अशा दोरीसारखा समजा. त्या दोरीच्या डोक्याच्या इकडे काहीतरी बांधलंय, शेपटाच्या इकडे काहीतरी बांधलंय आणि मध्ये एक दोरी आहे. अशी जर तुम्ही एखादी स्ट्रक्चर इमॅजिन करू शकलात तर त्याचं जे डोकं आहे, ठीक आहे, तिकडे न्यूक्लियस आहे. जी बॉडी आहे ती त्याला श्वॅन सेल्स म्हणतात आणि खाली जे शेपट सारखे ते एक्झॉन टर्मिनल्स आहेत. हे सगळं काय आहे, असं का आहे बघा. सगळ्यात आधी तर ही गोष्ट समजून घ्या की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये प्रत्येक ऑर्गनकडे स्वतःचे एक स्पेशलाइज्ड सेल आहे. म्हणजे ब्रेनवर काम करणारे ब्रेन सेल्स आहेत, हार्टचं काम करणारे पंपिंगचे वेगळे मसल्स आहेत, किडनीचं काम करणारे नेफ्रॉन आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. आपल्या बॉडीमध्ये मसल्सचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. असे मसल्स जे हाडांना जॉईन होतात आणि मसल्सला जॉईन होतात त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आणि इथले मसल्स बरोबर आपल्या मांडीतले किंवा आपल्या पोटरीमधले मसल्स हे थिकनेस देणारे आणि स्ट्रेंथ देणारे त्या ऑर्गनला. तर प्रत्येक ऑर्गनचं एक स्पेशल काम आहे. लाईकवाईज आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले जे काही आतले सेल्स आणि टिश्यू आहेत ते वेगळे आहेत आणि त्यांचं काम आहे ऍब्सॉर्प्शन. सो ते त्या पद्धतीने बनलेले आहेत. लाईकवाईज आपल्या चेस्टमध्ये लंग्स आहेत, त्या लंग्स मधले सुद्धा सेल्स हे त्या स्पेशल कामासाठी बनले आहेत. आपण 8वीत बघितलं होतं अल्व्हिओलाय, ग्रेप सारखं स्ट्रक्चर असतं. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला हे समजतंय की प्रत्येक प्रकारचं काम करण्याकरता स्पेशल लोक आहेत. इमॅजिन करा की आपण एका कंपनीमध्ये गेलो. कुठली कंपनी घेऊया आपण एखादं कोल्ड्रिंक बनवण्याची कंपनी घेऊया. त्या कोल्ड्रिंक बनवण्याच्या कंपनीमध्ये खूप सारे वेगवेगळे मशीन असतील. पाणी असेल, कुठेतरी सोडा असेल. समजा आपण स्प्राईट घेतलं, स्प्राईट तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. तर स्प्राईट बनवण्याची कंपनी आपण जर त्याच्यामध्ये गेलो बघायला तर कसं बनतं बाबा स्प्राईट, त्याच्यामध्ये खूप सारी वेगवेगळी मशिनरी असेल. एका ठिकाणी पाणी स्टोअर्ड असेल, एका ठिकाणी त्यातला जो कार्बन डायऑक्साईड सोडा वगैरे आहे ते मटेरियल ठेवलं असेल. एका बाजूला त्याच्यामध्ये जे काही फ्लेवर आहे तो एक वेगळाच फ्लेवर आहे बघा स्प्राईटचा, ते फ्लेवरिंग एजंट असेल. मशीन आहे, त्या मशीनमध्ये सगळ्याला मिक्स करणं, त्याच्यावर प्रोसेस करणं, त्याला पॅक करणं, त्याला झाकणं लावणं, त्याला कव्हर लावणं आणि त्या एक एक तयार झालेल्या बाटल्या ज्या आहेत छोट्या मोठ्या वेगवेगळ्या आकाराच्या त्यांना बॉक्समध्ये टाकणं आणि बाहेर टाकणं असं एक सिस्टीम मध्ये काम चाललेलं असतं. बरोबर. जिथे आपण पाणी स्टोअर केलंय तिथे आपण सोडा स्टोअर करणार नाही. ह्याचं आणि त्याचं स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये
ही एक मोठी फॅक्टरी आहे असं इमॅजिन करूया आणि प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं काम चाललंय हे समजून घेऊया. आता जे ब्रेनचं काम आहे ते हार्टचं नाहीये, जे हार्टचं काम आहे ते किडनीजचं नाहीये, जे इंटेस्टाईन मध्ये चाललंय ते मसल्स मध्ये नाही चाललंय. म्हणजेच काय, प्रत्येकाला एक स्पेशल स्ट्रक्चर दिलेलं आहे. म्हणून न्यूरॉनचं स्ट्रक्चर हे वेगळं आहे, कारण न्यूरॉनचं कामच वेगळं आहे. जे काम न्यूरॉन करणार आहेत ते शरीरातला दुसरा कुठलाही सेल करू शकत नाही, कारण त्याची रचनाच तशी नाहीये. न्यूरॉन मध्ये स्पेशल काय आहे? न्यूरॉनला डोकं आहे, बॉडी आहे, शेपूट पण आहे. म्हणजेच झाडाच्या फांद्या, झाडाची मुळं आणि मधला बुंधा, स्टेम, असं स्ट्रक्चर आहे बघा. त्याची नावं पण तशीच आहेत. डेंड्राइट्स झाडाच्या फांद्यांसारखे आहेत, मध्ये स्टेम आहे आणि खाली मुळं आहेत, म्हणजे ऍक्झॉन टर्मिनल. असं का आहे? त्याचं सगळ्यात सोपं आणि सरळ उत्तर असं आहे की न्यूरॉन्सचं जे काम आहे ते आहे केमिकल इम्पल्सेस इकडून तिकडे देणं. ते नुसते केमिकल इम्पल्सेस नाहीयेत, ते इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस आहेत. इलेक्ट्रिसिटी, आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असते, पण ती शॉक लागेल अशी नसते. ती फक्त एकदम असा छोटासा असा स्पार्क एका सेलकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे अशी ही नेणारी असते. म्हणूनच माझ्या बोटाला चटका लागला ना की इथल्या न्यूरॉन्सला तो शॉक लागतो, झपका, आणि मग तो तिकडनं माझ्या इथे 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 पूर्ण हातातनं पाठीच्या मणक्याच्या इकडे, जिकडे माझा स्पायनल कॉर्ड आहे, तिथपर्यंत तो मेसेज नेतो की इथे चटका लागतोय. स्पायनल कॉर्डला कळलं की ऑब्व्हियसली स्पायनल कॉर्ड इज कनेक्टेड टू ब्रेन. ब्रेनकडे जेव्हा तो इम्पल्स जातो, दॅट इज इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स. ते असं एका ठिकाणी सुरू केलेलं पटपट 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 पुढे जातं. ते रिले रेस कशी असते आपली, आपण धावतो पुढे देतो, धावतो पुढे देतो, तशा पद्धतीने तो मेसेज पुढे 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 जातोय. आणि जेव्हा तो ब्रेनकडे जातो तेव्हा ब्रेनला कळतं की बोटाला इजा होऊ शकते. तर मग ब्रेन काय सांगतो, टेक युअर हँड बिहाइंड इमिडिएटली. अँड दॅट इज रिफ्लेक्स ऍक्शन विदाउट थिंकिंग अबाउट की कुठली वस्तू आहे, काय आहे, किती मोठी आहे, रंग कसा आहे. युअर ब्रेन इज गिव्हिंग दी ऑर्डर टू युअर हँड टू टेक इट इमिडिएटली बिहाइंड. अदरवाईज तुम्हाला जोरात चटका लागेल, बोट भाजेल, आणखीन काहीतरी होऊ शकतं. ह्याची काळजी शरीरामध्ये जे घेतात ते न्यूरॉन्स आहेत. आपल्या शरीरामध्ये सगळीकडे न्यूरॉन्स आहेत. आपल्या शरीरामध्ये सगळीकडे काय काय नाहीये, रक्त आहे, मसल्स आहेत, न्यूरॉन्स आहेत, लिम्फ आहे, सगळं सगळीकडे आहे आणि पसरलेलं आहे. जिथे जे काम करायची जेव्हा गरज पडेल तेव्हा ते तिथे अवेलेबल आहे. जगामध्ये एवढं भारी मशीन असेल का कुठलं, सांगा बरं? आणि एवढं सगळं सुरू आहे, सगळं स्मूथली सुरू आहे, ह्याच्यामध्ये जेव्हा गडबड होतं तेव्हा आपण आजारी पडतो, बरोबर? आता ह्या न्यूरॉन्सच्या स्ट्रक्चरमध्ये पुन्हा एकदा इथे बघूया. हे जांभळ्या जांभळ्या रंगाचं जर डोकं आहे ना, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस, इट इज हॅव्हिंग जस्ट वन न्यूक्लियस. किती पण मोठा सेल असेल तरी पण देर इज जस्ट वन न्यूक्लियस, सिंगल न्यूक्लियस. मग हे आहेत छोटे 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 श्वॅन सेल्स. ह्याचं काम आहे मेसेज पास करणं. रेल्वे असते की नाही, रेल्वेला इंजिन असतं आणि मागे ते झेंडा फडकवणारा एक छोटासा एक असा केबिन असतो बघा, छोटासा, पण त्याच्यामध्ये असतात डबे, एकमेकांना जोडलेले डबे. त्या डब्यांमध्ये माणसं आहेत ना, इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे फिरण्याची जागा असते. तुम्ही कधी एक्सप्रेस ट्रेनने फिरला असाल तर सगळे डबे एकमेकांना कनेक्टेड असतात. तर इथून तिथे, तिथून तिथे आपण जाऊ शकतो, बिकॉज दे आर कनेक्टेड. रॅदर जायलाच पाहिजे, आपण नाही जात. आपली जिकडे रिझर्वेशनची सीट असते आपण तिथेच बसतो. पण तुम्ही बघितलंय का, जे लोक फूड घेऊन जातात, जे लोक पाणी घेऊन जातात, दे आर पासिंग फ्रॉम वन डब्बा टू अदर डब्बा, आणि त्याच्यातनं ते इकडून तिकडे, तिकडून इकडे जातात आणि ते वरती इंजिनकडे पण पोहोचू शकतात. ते खाली इकडे मागे बाय बाय करणाऱ्या झेंड्याच्या डब्याकडे पण जाऊ शकतात. सांगायचा मुद्दा असा की ह्या मधल्या झुकझुक गाडी सारख्या स्ट्रक्चर मधनं मेसेज पास होतो. इकडे मेसेज रिसिव्ह होतो, इकडे पास होतो, इथपर्यंत येतो, आणि ह्या डोक्याकडनं ह्याच्या पुढे दुसऱ्या सेलच्या शेपटी आहेत, म्हणजेच काय, ऍक्सॉन आहेत, दुसऱ्याची मुळं आहेत खाली. तर अशा रचनेमुळे ह्याच्या डोक्यापर्यंत आलेला मेसेज हा असाच्या असं पुढे पाठवतो, स्वतःचं डोकं चालवत नाही. विचार करा, ह्या बोटाच्या इथल्या न्यूक्लियस मध्ये त्याने विचार केला, ओ मी बघू का वस्तू कशी आहे, आणि हा मेसेज इथपर्यंत आला आणि इकडच्या न्यूरॉनने मेसेज बदलला तर. असं ते स्वतःचं डोकं चालवत नाही. दे आर कॅरियर्स ऑफ द मेसेज, अँड द मेसेजेस आर इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस. इलेक्ट्रिकल आहेत, केमिकल आहेत, दोघांचंही त्याच्यामध्ये मिक्सचर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले न्यूरॉन्स हे
अतिशय महत्वाचं कंडक्शन ऑफ द मेसेजेसचं काम करतात. आता त्याची रचना बघा कशी आहे. सॉरी, नर्व सेल्स अँड द न्यूरोमस्क्युलर जंक्शन. जंक्शन म्हणजे जॉईंट, जिथे जॉईन होतात गोष्टी, त्या दोन जंक्शन्स, ह्याचं डोकं त्याची मुळं असे जॉईन झालेले असले की इकडचं तिकडे तिकडचं तिकडे असं पास होत जातं. ठीक आहे. आता आपल्या आजूबाजूला जे काही चाललंय, व्हॉट एव्हर इज हॅपनिंग अराउंड अस इन अवर सराउंडिंग्स इज कलेक्टेड बाय अवर सेन्सरी ऑर्गन्स. बरोबर. सेन्सरी ऑर्गन्स 5 आहेत. आईज, नोज, इयर्स, टंग आणि स्किन. ह्या सेन्सरी ऑर्गन्समुळे आपल्याला आजूबाजूला काय चाललंय ह्याचं ज्ञान मिळतं. एकदा ते कळलं की आता आपल्याला काय करायचंय, ती इन्फॉर्मेशन आपल्या सीएनएस ला पाठवायची. सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. त्याच्यामध्ये आपला ब्रेन आहे आणि आपल्या स्पायनल कॉर्ड ह्यांच्याकडे पाठवायचं. मग पाठवणार कसं? मला समोर एक गाडी येताना दिसते. माय आईज आर टेलिंग मी की द डेंजर इज इन फ्रंट ऑफ मी. समोर दिसणं हे आजूबाजूला असलेल्या सराउंडिंगला होणाऱ्या गोष्टींना रेकॉग्नाइज करणं, ते ऑलरेडी माझ्या आईजने केलंय. माय सेन्सरी ऑर्गन्स आर ऑलरेडी वर्किंग ऑन दिस. सो दिस इन्फॉर्मेशन नाउ माय आईज विल गिव्ह टू माय ब्रेन. आईज आर डिरेक्टली कनेक्टेड टू द ब्रेन. डोळ्याच्या इथली एक नर्व असते, ती डायरेक्ट आपल्या मेंदूला कनेक्टेड असते. आपण जे बघतो ते सगळं आपला मेंदू बघत असतो आपल्या डोळ्यांनी. सो आजूबाजूला जे काही चाललंय दॅट ऑल इज गेटिंग थॉट इन माय ब्रेन. मग त्याच्यावरती माझा ब्रेन सांगतो मग समोरून गाडी येते ना, गाडीच्या समोर जायची गरज नाहीये. स्लाइडली गो अहेड, बाजूला व्हा. गो अहेड नाही, गो बिहाइंड किंवा गो स्लाइटली अवे फ्रॉम द गाडी जी काही आहे ती व्हेकल असेल तिथे. रस्ता बदला, चेंज युअर पाथ. ही ऑर्डर ब्रेन लगेच येतो ना आपल्या अंगाला. समोरून गाडी येताना दिसतेय, डोळ्यांनी काम केलंय. मग ब्रेनचं काम आहे ऑर्डर देणं. ऑर्डर दिलीये पायाला, पाय बाजूला होणार, डोळे नाही बाजूला. डोळ्यांचं काम आहे इंडिकेट करणं आजूबाजूला काय चाललंय. इंडिकेशन जाणार आहे ब्रेनकडे. ब्रेन त्याच्यावर विचार करेल आणि आपल्या हाताला आणि पायाला ऑर्डर दिलं, रे येड्या बाजूला हो ना, गाडी येते, समोर बघत काय बसलाय. सो हे आपोआप होत असते. तर हे एकमेकांना डेंड्राइट्स कनेक्टेड असतात. एकाचा डेंड्राइट आणि दुसऱ्याचे एक्झॉन असे कनेक्टेड असतात. आता द केमिकल प्रोसेस बिगिन्स at those ends and electrical impulses are generated which are conducted from the dendrites to the cell, from the cell body to the axon and from the axon to the terminal, and these impulses are then transferred from the nerve cell to the next. एका सेलकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून पुढे हे पास होत जातात. म्हणजेच शरीरामध्ये कुठेही काहीही झालं तरी पण त्याची संवेदना, आपण मराठीत किती छान शब्द आहे संवेदना, इम्पल्स आपल्याला जाणवते. रात्री झोपेत तुमच्या पायाला मच्छर चावला तरीही तुम्हाला समजतं की माझ्या पायाला मच्छर चावलेला आहे. सो युअर ब्रेन इज अवेक दो यू आर स्लीपिंग. द थिंग इज इट इज टेकिंग ऑल द इन्फॉर्मेशन अराउंड. ठीक आहे. आता हे का होतं बरं? हे केमिकल्समुळे होतं. तर हे केमिकल्स जे असतात ते रिसिव्ह करतात, पास करतात, रिसिव्ह करतात, पास करतात, असं काम ते करू शकतात. ठीक आहे. अरे 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 ये क्या हो गया? अरे हा, यहाँ पे होना चाहिए. स्क्रोल करताना खाली करायला गेले ना मी पेज, तर दुसरंच काहीतरी उघडेल. नाउ दिस केमिकल्स पास थ्रू द मायन्यूट स्पेस. दोन न्यूरॉन्स जिथे एकमेकांना कनेक्ट होतात तिथे छोटीशी जागा असते, त्याला सिनॅप्स म्हणतात. तर ह्या दोन न्यूरॉन्सच्या मधल्या सिनॅप्स मधून पण इम्पल्स जाते, एकाच्या डेंड्राइट कडून दुसऱ्याकडे अशी जाते. तर इन दिस वे इम्पल्सेस आर कंडक्टेड इन द बॉडी and these impulses are finally conveyed to the nerve cells आणि मग मसल्स आणि ग्लॅड्स. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा, ह्या सगळ्या बॉडीमध्ये काही बोलायचंय का तुम्हाला? ओके, चला. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण हे बघितलं की इम्पल्सेस कसे एका ठिकाणून दुसरीकडे जातात. आता पुढे आपल्याला हे बघायचंय की आता ह्याच्यामधनं टाइप्स ऑफ नर्व्स कोणत्या प्रकारचे जातात, इम्पल्सेस येतात, आपण त्याच्याप्रमाणे मुवमेंट करतो वगैरे, हे आपण ऐकलं. पण हे इतकं इझी नाहीये, इतकं सरळ नाही. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे नर्व्स इन्व्हॉल्ड असतात. तर आपल्या बॉडीमध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे नर्व सेल्स आहेत. नर्व सेल्सचे पण प्रकार आहेत. एक आहे सेन्सरी, दुसरा आहे मोटर आणि तिसरा आहे असोसिएशन.
तुम्हाला मी खरं सांगू का, इंग्लिशमध्ये ही नावं खूप सोपी आहेत, मराठीमध्ये याची खूप डेंजरस नावं आहेत. संवेदी, प्रवाही आणि अशी काही काही नावं आहेत. सेन्सरी या शब्दाचा अर्थ किती सोपा आहे, जे सेन्सेस करून देतात ते सेन्सरी न्यूरॉन. आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी आपल्याला कोण सांगतात, आपले सेन्सरी ऑर्गन सांगतात. त्या ऑर्गन्सना कनेक्टेड जे असतात आणि जे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कडे जातात ते कोण आहेत, आपले सेन्सरी न्यूरॉन्स. न्यूरॉन्स जे सेन्सेस घेऊन गेले त्याच्यावरती आता आपला ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड काहीतरी ऍक्शन घेईल. मग ती ऍक्शन घेऊन रिॲक्शन काय द्यायची आहे हा मेसेज घेऊन जाणारे जे ते मोटर न्यूरॉन्स. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी ना गाडीला मोटर म्हणायचे, मोटर कार. मोटर म्हणजे घेऊन जाणं, इकडून तिकडे नेणं. माणसांना घेऊन जायची ना गाडी इकडून तिकडे, म्हणून त्याला मोटर असं म्हणायचे. तर मोटर न्यूरॉन्स मध्ये एका ठिकाणून दुसरीकडे इम्पल्सेस घेऊन जातात. म्हणजे हे न्यूरॉन्स मेसेज ब्रेनने दिलेला त्या टार्गेट ऑर्गनकडे, जसं की पायाला सांगितलं, जसं मी तुम्हाला म्हटलं समोरून गाडी येते, तर हे डोळ्यांनी सांगितलं ब्रेनला. सेन्सरी न्यूरॉन्स फ्रॉम द आईज विल बी गोइंग टू द ब्रेन. नाउ ब्रेन विल बी थिंकिंग ऑफ द ऍक्शन अँड इमिडिएटली द रिस्पॉन्स विल बी सेंड टू द मोटर न्यूरॉन्स ऑफ द लेग. बघा, ब्रेनने दिलेली ऑर्डर पायापर्यंत पोहोचते. कशी पोहोचते? ब्रेन कडून स्पायनल कॉर्ड कडे, आणि स्पायनल कॉर्ड कडून आपल्या सगळ्या शरीरामध्ये न्यूरॉन्स आहेत, बरोबर. तर अशी ती इकडून तिकडे ऑर्डर पास केली जाते. ठीक आहे, म्हणजे ऑर्डर म्हणजे काय, ऍक्शन. तुम्हाला काय करायचं हे सांगितलं तुम्हाला, सो ती तुमची ऑर्डर आहे. आता ह्या दोघांना जे जोडणारे आहेत ते आहेत असोसिएशन न्यूरॉन. असोसिएशन या शब्दाचा अर्थ काय, जोडणे, असोसिएट करणे. आय एम असोसिएटेड टू माय स्कूल या शब्दाचा अर्थ काय आहे की माझं माझ्या शाळेबरोबर काहीतरी बॉन्डिंग आहे, मी जोडले गेले. सो असोसिएशन मध्ये काय होणार आहे, हे सेन्सरी आणि मोटर एकमेकांना जोडले जातात. म्हणजेच काय, ह्यांचं पण एकमेकांची कोऑर्डिनेशन पाहिजे ना, ते असोसिएशन न्यूरॉन मध्ये होतं. आणि ते कुठे होतं, स्पायनल कॉर्ड जवळ. आता हे झालं आपल्या न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर्स बद्दल. आता आपल्या ह्युमन नर्वस सिस्टीमच्या स्ट्रक्चर बद्दल बोलूया. 3 प्रकारची नर्वस सिस्टीम आहे, CNS, PNS, ANS. म्हणजे काय, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. नावातच अर्थ लपलेले आहेत. CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, जे सेंटरला आहे. आपल्या बॉडीच्या सेंटरला कोण आहे, आपला स्पायनल कॉर्ड आहे. आणि त्या स्पायनल कॉर्ड मध्ये आपला त्या स्पायनल कॉर्डला आपला ब्रेन अटॅच्ड आहे. आणि आपला स्पायनल कॉर्ड वर्टिब्रल कॉलमच्या मध्ये आहे. आता तुम्ही जरा विचार करा, सेंट्रल नर्वस सिस्टीम ही आपल्या शरीरातली सगळ्यात मेजर सिस्टीम आहे. म्हणजेच आपल्या शरीरातला बॉस आपला ब्रेन हा CNS चा भाग आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा ब्रेन, आणि त्याला कनेक्टेड जी शेपूट आहे खाली, जी आपल्या माकड हाडापर्यंत खाली येते, त्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो. पण तुम्हाला ही गोष्ट समजली आहे का आतापर्यंत? बघा, आपण आता बायोलॉजीचा अभ्यास करतोय आणि या अभ्यासामध्ये आपल्याला हे कळलंय की आपल्या शरीरामध्ये खूप सारे व्हायटल ऑर्गन्स आहेत. व्हायटल म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्रुशियल ऑर्गन्स. लंग्स आहे, हार्ट आहे, किडनीज आहे. तसं आता सगळ्यांचा बॉस आहे ब्रेन. पण त्या बाकी सगळ्या ऑर्गन्सना प्रोटेक्ट करण्याकरता कुठली ना कुठली तरी स्केलेटल सिस्टीम आजूबाजूला तुम्हाला दिसते. म्हणजे जसं बघा, आपलं हार्ट हे आपल्या बरगड्या म्हणतो ना आपण त्याला, छातीचा पिंजरा, बरोबर. त्याच्यामध्ये थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये आहे, आणि त्याच्या आजूबाजूला आपले रिब्स आहेत. म्हणजे रिब केज मध्ये आपले लंग्स आणि हार्ट आहे. जिथे खालच्या बाजूला आपली रिब केज संपते मागे, तिथे आपल्या किडनीज आहेत, बरोबर. आणि तसंच आपला ब्रेन जो खूप इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, त्याच्यासाठी आपल्या बॉडीमध्ये स्कल आहे. स्कल म्हणजे कवटी, बरोबर. आणि त्याच पद्धतीने आपला स्पायनल कॉर्ड जो आपल्या पाठीमध्ये, म्हणजे आपल्या बॅकबोन मध्ये आहे, आपला स्पायनल कॉर्ड. बघा, आपली पाठ आहे ना, त्याच्या मध्यभागी आपल्याला हात जरी लावला ना आपण, तरी इथे पाठीचे मणके जाणवतात आपल्याला, बरोबर. त्या मणक्यांच्या मधून गेलेला आहे हा स्पायनल कॉर्ड. म्हणजे त्याला प्रोटेक्ट करण्याकरता, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, पाठीचे मणके काय आहे,
टू प्रोटेक्ट द स्पायनल कॉर्ड. सगळ्या इम्पॉर्टंट ऑर्गनला प्रोटेक्शनसाठी हाडांचा काही ना काही पार्ट तिथे आहे. आता जरा आपल्या ब्रेनचं स्ट्रक्चर बघूया. ब्रेन इज हॅव्हिंग 2 इम्पॉर्टंट पार्ट्स. ठीक आहे. तसं तर ब्रेनचे 4 पार्ट आहेत. फ्रंटल लोब बघा, आपण चित्रात बघूया. चित्रातच तुम्हाला दाखवून सांगते मी. चित्रामध्ये जास्त क्लिअरली दिसेल बघा. सेरेब्रम, सेरेबेलम, स्पायनल कॉर्ड, मेडुला ऑब्लॉंगेटा हे 4 पार्ट्स आपल्या ब्रेनचे आहेत. बघा, सेरेब्रम हा खूप मोठा पार्ट आहे, मॅक्झिमम पार्ट. सेरेब्रम त्याला आपण छोटा मेंदू म्हणतो. सेरेब्रमच्या मधून जी खाली शेपूट आली आहे ना, तो आहे आपला स्पायनल कॉर्ड. आणि जिथे ते जॉईन करतं असा फुगीर भाग आहे बघा, असा मोठा फुगलेला, त्याला म्हणतात मेडुला ऑब्लॉंगेटा. आता हे झालं आपल्या ब्रेनचे 4 इम्पॉर्टंट पार्ट. त्यातला सेरेब्रम जर तुम्ही बघितला तर सेरेब्रम हा सगळ्यात पुढचा, त्याला प्रमस्तिष्क किंवा फ्रंटल लोब ऑफ द ब्रेन असं म्हणतात. बरोबर. आता त्याचं स्ट्रक्चर आपण बघूया. द स्पायनल कॉर्ड इज प्रोटेक्टेड बाय वर्टिब्रल कॉलम अँड द ब्रेन इज कंट्रोल्ड बाय द स्कल. आता in the space between the delicate central nervous system and its bony covering are the protective layers called as meninges. बरोबर. आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे आणि त्याच्या बाजूला जी काही बोनी कव्हरिंग आहे, म्हणजे ब्रेनच्या बाजूला स्कल असेल आणि स्पायनल कॉर्डच्या बाजूला असलेला वर्टिब्रल कॉलम असेल, ह्या सगळ्यांच्या मध्ये काही जागा आहे आणि त्याच्यामध्ये एक लिक्विड आहे. ते लिक्विड आपल्याला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड या नावाने माहिती आहे. आपण किती उड्या मारल्या, पडलो, आपटलो, हो ना, म्हणजे काहीही झालं तरी पण आपला ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला धक्का नाही पोहोचत. ह्याचं कारण आहे हे सेरिब्रो स्पायनल फ्लुइड, ही जी काही मेनिंजेस नावाची जी काही स्पेस आहे त्याच्यामध्ये भरलेलं आहे. आपण कसंही फिरलो, कसंही वाकलो तरी पण त्या स्पायनल सेरिब्रो स्पायनल फ्लुइडला त्याचा काही धक्का पोहोचत नाही. म्हणजे आपल्या ऑर्गन्सना त्याचा कुठला धक्का पोहोचत नाही. सगळे शॉक्स हे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड ऍब्झॉर्ब करून घेतं. ठीक आहे. आता cavities present in various parts of the brain are called as ventricles, whereas the long tubular cavity of the spinal cord is called as central canal. आपल्या ब्रेनच्या स्ट्रक्चर बद्दल आपण हे सगळं बोलतोय. ठीक आहे. आता बघूया आपलं खालचं डिटेल डिस्कशन ऑफ द ब्रेन. द ब्रेन ऑफ अन ॲडल्ट ह्युमन वेट्स अबाउट 1300 to 1400 grams. म्हणजेच काय, आपल्या नॉर्मल ह्युमन ब्रेनचं अंदाजे वजन जवळपास फक्त 1.5 किलो आहे. त्याच्यापेक्षाही कमी आहे. 1.5 किलोचा पण नाही बरं का आपला ब्रेन. आपलं वजन किती असेल, त्याच्या किती आहे, हा किती % आहे. पण धिस इज द बॉस ऑफ द बॉडी, कारण की ह्याच्यामध्ये 100 बिलियन न्यूरॉन्स आहेत. 100 बिलियन न्यूरॉन्स काय करतात, आपल्या बॉडीच्या आजूबाजूला घडलेल्या गोष्टींचे सिग्नल्स कलेक्ट करतायत आणि त्याला काय करायचं ह्याची ऑर्डर पण देत आहेत. सो सायमल्टेनियसली या गोष्टी होत आहेत. सो दॅट इज वाय दो इट्स अ मस्क्युलर स्मॉल ऑर्गन, कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे ना, आपल्या शरीराच्या मानाने छोटा आहे ना, बट इट इज हेवी ड्यू टू द वर्किंग पीपल इनसाइड इट. आणि ते किती आहेत, जवळपास 100 बिलियन. आता मागच्या वेळेला आपण हे बघितलं होतं की आपल्या ब्रेनचे जर आपण असं झाकण उघडलं ना वरचं स्कलचं, तर 2 भाग होतात. कॅमेरा जरा ऑन करते बरं का, जरा मला वाटतं स्टेबल झालंय नेटवर्क. ठीक आहे. तर आपल्या ब्रेनला जर आपण असं वरनं उघडलं ना, स्कल उघडला असा, बघा इकडे 2 कान दिसतात चित्रामध्ये आणि नाक दिसते. म्हणजे जसे आपण बसलं तसंच आपला ब्रेन जर असा काढला उघडून, त्याचे 2 भाग दिसतील आपल्याला, एक लेफ्ट आणि एक राईट. ठीक आहे. लेफ्ट ब्रेन जो आहे ना माझा, त्या लेफ्ट ब्रेन मध्ये हे काही इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती काम होतं. लेफ्ट ब्रेन मध्ये कोणते कोणते पॉइंट्स आहेत, ॲनालिटिकल थिंकिंग, ॲनालिसिस. हे असं केलं तर काय होईल, ह्याच्या पुढे तसं केलं तर काय होईल, याचं ॲनालिसिस करतो आपण. जसं मला उठायला उशीर झाला, आता माझी पुढची कामं उशीर होतील, मला शाळेत जायला उशीर होईल, कदाचित मला शिक्षा मिळेल किंवा कदाचित माझं पहिलं लेक्चर मिस होईल. हे ॲनालिसिस आहे. एखाद्या गोष्टीमध्ये पुढे काय होणं ह्याच्याकरताचे विचार ॲनालिटिकल विचार आहे. ठीक आहे. हे थिंकिंग आपल्या लेफ्ट ब्रेन मध्ये असतं. मग हे लॉजिकल थिंकिंग. लॉजिकल थिंकिंगचा जास्त वापर आहे ना आपण मॅथ्स मध्ये करतो. माझं वय एवढं आहे, माझ्या आईचं वय एवढं आहे, आमच्या दोघांमधला डिफरन्स एवढा आहे, मग त्याचं मी काहीतरी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन करू शकते का, किंवा 10 वर्षांनंतर माझं वय एवढं असेल तर आईचं वय किती असेल. हे लॉजिक आहे. दिस इज जस्ट प्युअर लॉजिक.
त्याच्यामुळे तुम्हाला मॅथमॅटिक्स बघा, मॅथ्स आणि लॉजिक ते गो हँड इन हँड. तुम्ही त्याचा वापर करून असे ट्रिकी क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मग हे लँग्वेजेस, हिंदी, मराठी, संस्कृत, जर्मन, फ्रेंच, कुठली पण लँग्वेज तुम्ही घ्या, लँग्वेजेसचे सगळे पॉइंट लेफ्ट ब्रेन मध्ये आहेत. ज्या लोकांची भाषा खूप चांगली असते ना, त्यांचा लेफ्ट ब्रेन पॉवरफुल असते आणि त्या लोकांना लॉजिकल थिंकिंग करता येतं, त्या लोकांचं अनालिसिस पण चांगलं असतं. मग उरला प्रश्न सायन्स आणि मॅथ्स, जे आपले टॉपिक ऑफ डिस्कशन असतात. बघा, सायन्स आणि मॅथ्स शिवाय जग पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही त्याचा अभ्यास करा अगर नाही तर करू, तुमच्या आजूबाजूला ते घडतंय. तुमच्या नकळत तुम्ही ऑलरेडी सायन्सच आहात आणि तुमच्या नकळत तुम्ही मॅथ्स मध्ये जगताय. तर सायन्स अँड मॅथ्स आर इंटिग्रल पार्ट ऑफ अवर लाईफ, अवर सिस्टम्स. ह्या सगळ्याचे पॉइंट्स आपल्या लेफ्ट ब्रेन मध्ये आहेत. आजूबाजूला जे काही चाललंय त्याचं माझं अनालिसिस सुरू आहे, त्याचं माझं लॉजिक लावणं सुरू आहे. आय एम ट्राईंग टू एक्सप्रेस दॅट इन माय लँग्वेज. सो आपण ह्या तीनही स्किलचा वापर करतोय सायन्स आणि मॅथ्स समजून घेण्याकरता. हे सगळं लेफ्ट ब्रेन मध्ये चालू असतं, लहानपणापासून चालू असतं. वेन यू आर व्हेरी यंग बेबी, त्यावेळापासून तुम्ही आजूबाजूला गोष्टी ऑब्झर्व करायला सुरुवात केली, देन यू स्टार्टेड लिंकिंग द थिंग्स फॉर युअर ओन अंडरस्टँडिंग. हे सगळं लेफ्ट ब्रेन करतो. मग माझा राईट ब्रेन काय करतो? राईट ब्रेन इज ऍब्सोल्युटली डिफरंट. राईट ब्रेनचं काम आहे होलसम विचार करणं, होलिस्टिक विचार. मी आता सकाळी काय विचार केला, मला सकाळी उशीर झाला, उठायला उशीर झाला, शाळेत पोहोचायला उशीर झाला, मला माझं लेक्चर बुडालं वगैरे, हा सरळ विचार. होलिस्टिक विचार करताना मी काय विचार करेन, मला आज उशीर झाला, तसा बाकीच्या मुलांना होत असेल तर ते काय करत असतील, त्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे. दिस इज द होलसम थॉट ऑफ द स्मॉल थिंग. चित्र काढायला सांगितलं मला, ट्रॅफिकचं चित्र काढा. मी काय चित्र काढेन, सिग्नल काढेन, अमुक काढेन, धमुक काढेन, गाड्या अडकलेल्या आहेत, कोणीतरी हॉर्न मारते, कोणीतरी तिकडे बोंबलते, असं आपण एक टिपिकल एक सिनेरिओ समोर काढला. आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की आपण ट्रॅफिक मध्ये अडकल्यावरती किती वेळ आपला वाया जातो आणि किती इरिटेशन येतं आपल्याला. तर तसा एखादा अनुभव माझ्या डोळ्यासमोर असेल, माझ्या डोक्यात असेल, तर मी तो चित्रात काढेन. पण जे लोक राईट ब्रेन वापरतात त्यांचं व्हिज्युअलायझेशन हे बियॉन्ड असतं. हेच जे मी खाली बघितलंय ना, ते वरनं एरोप्लेन मधनं मला कसं दिसेल असा विचार ते करतील. दे विल बी थिंकिंग ऍब्सोल्युटली डिफरंट दॅन व्हॉट वी आर थिंकिंग. कारण ते होलिस्टिक थिंकिंग करतात, पूर्ण विचार करतात. इंट्युशन, त्यांचं इंट्युशन खूप भारी असतं ना, ते होऊ शकतं असं त्यांना आधीच जाणवायला लागतं. द ब्रेन इज, बघा हे का होतं असं, ह्याच्या मागे खरं खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, मी तुम्हाला सांगते. आपण व्हेन वी वर इव्हॉल्विंग, आपण जेव्हा जंगलामध्ये होतो ना, जेव्हा आपण बाकी सगळ्या प्राण्यांसारखे होतो, जंगल ड्वेलर्स होतो त्यावेळेला, जस्ट लाईक अदर ॲनिमल्स वी वर, त्या ॲनिमल्सला इन्स्टिंक्ट्स असतात स्वतःचा जीव वाचवण्याकरता. तुम्ही बघा, हरिण जे ना, हरिण खूप जोरात पळतं, पण ते पाणी प्यायला जेव्हा तलावाजवळ येतं तेव्हा त्याचं लक्ष इकडे तिकडे असतं, कुठून तरी वाघ तर येत नाही ना. त्याला पाणी पिताना जाणवतं की समोर हालचाल झाली आहे, त्या इन्स्टिंक्ट वरती तो अलर्ट होतो. तर हे इंट्युशन्स असतात. आपली बॉडी तशीच असते. जेव्हा आपण ह्युमन्स ऑल्सो वी आर डुईंग द सेम थिंग इन द जंगल्स, जेव्हा आपण माणूस नव्हतो झालो त्यावेळेला आपल्या ब्रेन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी फीड झालेल्या आहेत ऑलरेडी. आजूबाजूला एखादी गोष्ट असेल जी मला भीतीदायक असेल, काहीतरी डेंजरस वाटते, तर माझा ब्रेन मला अलर्ट करतो. सगळ्यांनाच करतो, काही लोकांना जास्त करतो, जे राईट ब्रेन मध्ये जास्त फोकस्ड असतं, ज्यांचा राईट ब्रेन जास्त डेव्हलप्ड असतो. मग त्यांची क्रिएटिव्हिटी पण तशी असते. जसं मी तुम्हाला म्हटलं, साधं चित्र मी काढेन, तो वरून चित्र काढेन. सो त्यांचं थिंकिंग आणि त्यांचं व्हिज्युअलायझेशन हे वेगळं आहे. असे लोक आर्टिस्टिक असतात, तर ऑब्व्हियसली त्यांनी तयार केलेलं म्युझिक, त्यांनी तयार केलेली आर्ट, दॅट कॅन बी एनी टाईप ऑफ आर्ट. चित्रकला तर खूपच कॉमन गोष्ट आहे. त्यांचं म्युझिक, त्यांचं इन्स्ट्रुमेंट वापरणं असेल, किंवा एखादी गोष्ट बनवणं, मातीची मडकी बनवणं साधी कला आहे ना, प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला की मातीची मडकी बनवतात. ज्यांचा राईट ब्रेन डेव्हलप्ड आहे त्यांनी त्याच मातीच्या मडक्यांमध्ये काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह 100% करण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे. त्याच्यामुळे देयर इज टाईप ऑफ व्हरायटी आपल्या आजूबाजूला. तर तुम्ही कुठलं पण आर्ट घ्या, त्या आर्ट फॉर्म मध्ये ते लोक ब्रिलियंट असतात. मग आता हे शोधायचं कसं की माझा लेफ्ट ब्रेन चांगला आहे का माझा राईट ब्रेन चांगला आहे? तुम्ही हा प्रश्न स्वतःला विचारा आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. तुम्ही जेव्हा लहान होतात आणि पहिल्यांदा तुम्ही जेव्हा लिहायला लागलात ना, स्टार्ट रायटिंग आपल्या मागे लागलो ते आपण नर्सरीत असताना, तुम्ही लेफ्ट ब्रेन वापरला
लेफ्ट हँड वापरला का राईट हँड वापरला. इफ यू आर रायटिंग बाय बर्थ, सगळ्या गोष्टी करताना तुमचा राईट हँड जास्त काम करतो, जास्त शक्ती आहे माझ्या राईट हँडमध्ये, देन माय लेफ्ट ब्रेन इज वर्किंग. माझा राईट हँड खूप चांगला काम करतोय, मला जास्त शक्ती आहे माझ्या हातामध्ये. आपल्याला समजतं बघा एखादी गोष्ट चालतं की माय राईट माय लेफ्ट ब्रेन इज मच वेल. कोणाचा माईक ऑन आहे बोला. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी राईटी असेल तर माझं लेफ्ट ब्रेन काम करतं. का माईक ऑन करताय तुम्ही? काही बोलायचंय का तुम्हाला? काही बोलायचं नसेल तर माईक ऑन करू नका कृपया. ओके, थँक्यू. लाईकवाईज जर मी लहानपणापासून लेफ्टी असेल, बाय तुम्ही स्वतःला चेक करा बरं का. तुम्ही एखादं काम करताना एखादी वस्तू उचलून बघताना मग पटकन तुमचा हात कुठला पुढे हात जातो. डाव्या हाताने बादली उचलायला तुमचा हात गेला तर तुम्ही खरंच लेफ्टी आहात. मग तुम्हाला शाळेमध्ये त्यांनी उजव्या हाताने लिहायला सांगितलं असेल तरीही तुमच्या लेफ्ट हँडमध्ये जास्त पॉवर आहे. रॅदर तुम्ही दोन्ही हात वापरताय. याचा अर्थ असा आहे की तुमचे दोन्ही ब्रेन चांगले काम करत आहेत. तर तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीचा वापर करून लॉजिकली प्रश्न सोडवा ना. सो दिस थिंग्स विल हेल्प यू इफ यू आर युझिंग बोथ युअर हँड्स. काही शाळांमध्ये महाराष्ट्रातल्या लहानपणीच मुलांना दोन्ही हाताने लिहायला शिकवतात, जेणेकरून दोन्ही ब्रेन डेव्हलप होतात. ओके नाही. सो ब्रेन डेव्हलप असला तर तुमचं काम जास्त चांगलं होतं, तेच काम जे तुम्ही करता. सो युअर ब्रेन इज युअर बॉस. कळलं? हे मुद्दाम मी का सांगितलं हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की माझ्या शरीरामध्ये मी कशी आहे आणि त्याचं कारण काय. हे झालं आपल्या ब्रेनच्या स्ट्रक्चरबद्दल. नाऊ लेट अस थिंक अबाउट द सेरेब्रम. सेरेब्रम हा आपल्या शरीरातला काय, आपल्या ब्रेनचा सगळ्यात मोठा भाग आहे. त्याचे दोन पार्ट आहेत, लेफ्ट हेमिस्फिअर, राईट हेमिस्फिअर. जे वरती दिसतात आपल्याला, हे जे दिसतात ना, हे सेरेब्रमचेच दोन भाग आहेत. वरनं बघितलं की फक्त सेरेब्रमच दिसतं चित्रामध्ये. थांबा, हे लेफ्ट हेमिस्फिअर, राईट हेमिस्फिअर. पण ते वेगळे वेगळे नाही आहेत, ते खालून आतून जोडले गेलेले आहेत. टफ फायबर्स आहेत आपल्या शरीरामध्ये. तुम्हाला तर मी काय सांगू, आपण कपडे जसे शिवतो की नाही, तसे आपल्या ब्रेनचे दोनही भाग शिवलेले आहेत, स्वतःच शिवले गेलेले आहेत. आणि ते आहेत नर्व ट्रॅक्ट नावाच्या फायबर्सने शिवले गेलेले. नर्व ट्रॅक्ट हे टफ फायबर्स आपल्या ब्रेनचे नर्व्स एकमेकांना जोडतायत. द सेरेब्रम ऑक्युपाईज 2/3 ऑफ द ब्रेन. पूर्ण ब्रेनचा 2/3 भाग म्हणजे 3 भाग असतील, त्यातला 2/3 पार्ट हा आपल्या एकट्या सेरेब्रमने ऑक्युपाय केलाय. हे दोन हेमिस्फिअर नर्व थ्रेड्सने किंवा नर्व ट्रॅक्ट्सने एकमेकांना जोडलेले आहेत. कुठून कोणी शिवले हे? आपोआप जोडले जातात. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला बघा इथे म्हणतात की त्याला टाळू भरायचा आहे, तेव्हा ते जॉईन होत असतात. वरचा स्कल पक्का होत असतो, पण त्याच्या खालचा जो ब्रेन आहे मऊ तो जॉईन होण्याच्या मार्गावरती आलेला असतो. सो लहानपणी आपण छोटे असतो तेव्हा बघा ना, छोटी मुलं कशी असतात, गोल गुबरी, दात नसतात, काही नसतात, गोल गोल बॉल सारखे असतात. बट ऍज अँड हाऊ दे ग्रो अप द बोन्स स्टार्ट जॉईनिंग आणि मग शेप बदलतो, दात येतात. सो द गोल गुबरं बाळ असतं ना, त्यानंतर असं दिसायला लागतं, तर हनुवटी वगैरेचा शेप येतो. सो हे काय होतं, ब्रेन जसा जोडला जातोय, म्हणजे सेरेब्रमचे दोन पार्ट जसे जोडले जातात तसे हाडं पण नंतर जोडले जातात. आणि इथला स्कल जो आहे ना, तो आपल्या ब्रेनलाच सांभाळणारा बोन आहे. सो तो पण नंतर जॉईन होतो. 2-3 मिनिटं मी आज जास्त घेणार आहे. आपण थोडंसं उशिरा जॉईन केलं होतं, म्हणजे मी जॉईन केलं होतं उशिरा, सॉरी फॉर दॅट. पण हरकत नाही, आपण हा एवढा पार्ट करू आणि आज थांबूया. ठीक आहे. हे झालं आपल्या सेरेब्रम बद्दलचं. आणि ह्या सेरेब्रम मध्ये लार्ज नंबर ऑफ नर्व सेल्स त्याच्यामध्ये असतात. आपल्या ब्रेनचा 2/3 पार्ट येतो. मग त्याच्यामध्ये सगळंच असणार आहे की नाही. मॅक्झिमम पोर्शन ऑफ द ब्रेन इज ऑलरेडी कवर्ड बाय द सेरेब्रम. सो इट इज हॅव्हिंग द लार्ज नंबर ऑफ नर्व सेल्स. मोरओव्हर दॅट आपल्या ब्रेनचं स्ट्रक्चर बघा, असं 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 असं, त्याला म्हणतात कॉन्व्होल्युशन्स. साधी गोष्ट आहे, माझ्याकडे एक बेडशीट आहे. ती बेडशीट मी अशी सरळ टाकली तर ती एवढा मोठा एरिया म्हणजे ऑक्युपाय करेल. त्याच बेडशीटची मी घडी घातली तर ती अर्धी होईल. आणखीन छोटी घडी घातली तर तिला आणखीन कमी जागा लागेल. बेडशीट तेवढीच आहे, मी फक्त त्याला घड्या घालते. त्याच बेडशीटला मी अशी घडी करून ठेवलं
तर कमी जागेमध्ये खूप मोठी बेडशीट माझी मावते. आपण प्रवासाला जातो ना तेव्हा आपण बॅग भरतो, आपण हेच करतो. कपाटामध्ये जसे कपडे कोंबलेत तसे आपण बॅगेमध्ये कपडे कोंबू शकत नाही, जागा कमी असते, सामान जास्त असतं. मग आपण त्याला बरोबर कॉन्व्होल्युशन्स करून असं असं फोल्ड करून घड्या घालून ठेवून देतो. कमी जागेत जास्त वस्तू मावतात. ह्याच्याचमुळे द सरफेस हॅज डीप इरेग्युलर रिजेस अँड ग्रूव्स विच आर कॉल्ड एज कॉन्व्होल्युशन्स, आणि त्याच्यामुळे आपला सरफेस एरिया वाढतो. असं असं ठेवल्यामुळे आतला सरफेस एरिया वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे नर्व्ह सेल्स आपल्याला टाकता येतात. सेरेबेलम हा आपल्या ब्रेनचा दुसरा भाग आहे, स्मॉलर पार्ट, आणि सेरेब्रमच्या मागे आहे, मागच्या बाजूला क्रेनियल कॅव्हिटीमध्ये, क्रेनियमच्याच कॅव्हिटीमध्ये. इट सरफेस शोज शॅलो ग्रूव्स इन्स्टेड ऑफ द डीप कॉन्व्होल्युशन्स. ह्याच्यामध्ये असं असं स्ट्रक्चर नाहीये, खड्डे, शॅलो ग्रूव्स आहेत मोठे मोठे, आणि तिकडनं बाहेर पडतो मेडुला ऑब्लॉंगेटा. दिस इज द हिंड मोस्ट पार्ट ऑफ, हिंड म्हणजे एकदम मागचा भाग आहे. देर आर two triangular swollen structures called as pyramids on the upper side of medulla oblongata, and the medulla oblongata continues downwards at the spinal. हा medulla oblongata खाली जाऊन आपला स्पायनल कॉर्ड बनतो. सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. आणि नंतर आहे आपला स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डचं डिस्कशन आपण पुढच्या वेळेला करूया, त्यावेळेला आपला हा धडा संपेल. आज आपण थांबूया इकडे. थँक्यू सो मच. आज आपली CNS बऱ्यापैकी झाली. पुढच्या वेळेला आपण PNS म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टीम वरती डिस्कशन करूया. थँक्यू सो मच. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम, बाय मुलांना.